नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस यूट्यूब चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो सके। आज हम देखने वाले हैं, स्टैंडर्ड है 10th, सब्जेक्ट है मराठी, बोर्ड है महाराष्ट्र और ईयर है 2020-21। आज हम देखने वाले हैं स्वप्न करूँ साकार, ये जो पोयम है 16 नंबर की, उसके क्वेश्चन आंसर। सबसे पहले हम लोग छोटे क्वेश्चन आंसर करेंगे। पहला क्वेश्चन है, उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक। पहले मैं मराठी में एक्सप्लेन करती हूँ और बाद में इसी क्वेश्चन को मैं हिंदी में एक्सप्लेन करूँगी। ओके। उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक कोणते, असा हा प्रश्न आहे। उत्क्रांती म्हणजेच काय, तर एखादा अनअपेक्षित असा जो बदल घडतो आपल्या समाजामध्ये किंवा देशामध्ये, त्या बदलालाच आपण क्रांती किंवा उत्क्रांती असं म्हणतो। एखाद्या देशात जेव्हा उत्क्रांती होते, जेव्हा काहीतरी अनरिअलिस्टिक किंवा असे एकदम वेगळेच बदल घडून येतात, तर ते कशामुळे घडून येतात असा आपला प्रश्न आहे। ललकारी म्हणजेच काय, तर एखादा आवाज घुमणे। आपण जेव्हा उत्साहात असतो तेव्हा आपण यशाची ललकारी देतो, असं तुम्ही ऐकलं असेल। घुमवणारे म्हणजेच काय, इको साऊंड होत असतो, तोच आवाज आपल्याला पुन्हा पुन्हा, जसं डोंगरावरून आपण हाक मारल्यावर इको साऊंड आपल्याला ऐकायला येतो, म्हणजेच प्रतिध्वनी। तर तेच आहे की आवाज घुमतो आहे। तर जेव्हा आपण एखादी उत्क्रांती किंवा क्रांती करतो, की जेव्हा पॉझिटिव्ह बदल घडतात देशामध्ये, तेव्हा त्यांच्या ज्या ललकाऱ्या असतात त्या पूर्ण देशात घुमत असतात, कौतुक घुमत असतं। तर कशामुळे ते सगळे घटक आहेत, उत्क्रांती कशामुळे होते, तर यंत्रशक्ती, श्रमशक्ती आणि उद्योगशक्तीमुळे। यंत्रशक्ती याचा अर्थ टेक्नॉलॉजी, श्रमशक्ती याचा अर्थ होतो हार्डवर्किंग, आणि उद्योगशक्ती याचा अर्थ तुमचं कंटिन्युअसपणा, की तुम्ही एक काम सतत, उद्योगी स्वभाव म्हणजेच काय, सतत कार्य करत राहणं। आणि ह्या तिन्ही शक्त्यांमुळे, म्हणजे तुमच्याकडे जर टेक्नॉलॉजी चांगली आहे, तुम्ही हार्डवर्क करणारे आहात, हार्डवर्किंग आहात, आणि तुम्ही ती गोष्ट कंटिन्युअसली करता आहे, सतत तुम्ही कार्यक्षम आहात, तर ह्या 3 घटक खूप महत्त्वाचे असतात उत्क्रांती होण्यासाठी एखाद्या देशाची। कळलेलं आहे मराठी मुलांना? आता हिंदी मुलांना सांगते समजावून। उत्क्रांति यानी कि एक पॉजिटिव चेंज जो पूरे देश को बदलता है। तो ललकार का मतलब होता है खुशी से हम लोग जब चिल्लाते हैं उसको बोलते हैं ललकारी। घूमने का मतलब होता है आवाज़ सभी जगह पे आ जाना, जिसको हम इको साउंड बोलते हैं। ओके। सो कोई देश में प्रोग्रेस हो रहा है, एक पॉजिटिव चेंज हो रहा है, उसके फैक्टर्स कौन से हैं, घटक यानी कि फैक्टर्स, किस वजह से एक देश प्रगत होता है, डेवलप होता है। सो पहला पॉइंट है यंत्र शक्ति यानी कि टेक्नोलॉजी, यंत्र यानी कि टेक्नोलॉजी, मशीनरी। सेकेंड होता है श्रम शक्ति यानी कि आपके देश में लोग कितना हार्डवर्क कर रहे हैं, श्रम कितना कर रहे हैं। और थर्ड है उद्योग शक्ति यानी कि वो जो काम है वो कंटिन्यूसली वो कर रहे या नहीं। इसी पे ये 3 इम्पॉर्टेंट फैक्टर्स है और इसी के ऊपर किसी भी देश की उत्क्रांति या फिर पॉजिटिव चेंज ये डिपेंड रहता है। ओके। आगे जाएंगे। सेकंड, देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी। जर एखाद्या देशाला त्याचं भविष्य छान करायचं असेल, उज्ज्वल करायचं असेल, ठीक आहे, एखाद्या देशाला त्याची प्रोग्रेस करायची असेल, तर त्या देशात कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी असल्या पाहिजेत, तर उत्तम शेती असली पाहिजे त्या देशामध्ये, कारण शेतीमुळेच पूर्ण त्या लोकसंख्येला धनधान्य जे असतं ते मिळतं। उद्योग चांगले असले पाहिजे, तिथे कारखाने, फॅक्टरीज, लोकांना कामगार मिळाला पाहिजे। त्यानंतर आहे एकजूट। एकजूट म्हणजेच काय, ते लोक एकजुटीने राहिले पाहिजेत, आणि शुभाशीर्वाद म्हणजेच चांगले विचार किंवा एकमेकांबद्दल चांगली भावना, चांगले आशीर्वाद त्या देशामध्ये असले पाहिजेत। ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी। ओके। आता हाच प्रश्न अपन हिंदी में पाऊया। एक देश के उज्जवल भविष्य के लिए कौन सी चीज़ें, कौन सी बातें बहुत ज़रूरी है, ऐसा हमारा क्वेश्चन है। पहला है, सॉरी, पहली बात है शेती
यानी कि खेती करना, एग्रीकल्चर करना। सेकंड है उद्योग, बिजनेस, जो कारखाने होते हैं वो होना। एकजुट मतलब सभी को मिलजुल कर रहना चाहिए, क्योंकि ऑलरेडी इंडिया ये बहुत ही डाइवर्स कंट्री है, तो यहाँ पे यूनिटी होना बहुत इम्पॉर्टेंट है अगर देश को प्रोग्रेस करना है। शुभाशीर्वाद मतलब बहुत अच्छे आशीर्वाद रहने चाहिए हमारे पास, मतलब एक दूसरे के बारे में ह्यूमैनिटी रहनी चाहिए, ये बात यहाँ पे बोली जाती है। और ये 4 चीज़ें अगर आपके देश में प्रेजेंट है तो आपका देश भविष्य में, फ्यूचर में ज़रूर प्रोग्रेस करेगा। संकल्पना स्पष्ट करा। संकल्पना स्पष्ट करा का मतलब होता है आपको कॉन्सेप्ट क्लियर करना होता है उस शब्द का, ठीक आहे। सो पहिला शब्द आहे श्रमशक्तीचे मंत्र, असे कवीने मतलब त्या कवितेत का म्हटलेलं आहे श्रमशक्तीचे मंत्र, या एका शब्दात कवीला काय म्हणायचं आहे ते आपल्याला इथे लिहायचं असतं। तर श्रमशक्तीचे मंत्र म्हणजेच काय, तर आपल्या देशात औद्योगिक क्रांतीमुळे यंत्राचे युग निर्माण झालं। हे तर तुम्हाला पहिलं लिहावंच लागणार की जेव्हा आपल्यामध्ये औद्योगिक इंडस्ट्रियल प्रोग्रेस जेव्हा आपल्याकडे झाली होती त्यावेळेला आपल्याकडे यंत्रयुग म्हणजेच टेक्नॉलॉजी हळूहळू चालू झाली, आणि या यंत्रांना चालवण्यासाठी कोण गरजेचे होते, तर मजूर आणि कष्टकरी वर्ग, जो या फॅक्टरीमध्ये कारखान्यात काम करून त्या यंत्रांना चालवत होता, आणि त्यांच्या कष्टामुळेच ती यंत्र कष्टाचाच महिमा गात आहेत असं कवीला वाटत आहे। कवी आहे इथे तो इमॅजिन करतो प्रत्येक गोष्ट, तर कवीला असं वाटतं की ह्या कष्टकरी लोकांमुळे, या कामगारांमुळेच ती जी यंत्र आहेत, तो यंत्रांचा जो आवाज येतो फॅक्टरीमध्ये, तो आवाज जणू काय आहे की त्या कष्टकऱ्यांच्या कष्टाचा महिमा गात आहे, की यांच्यामुळे आम्ही कार्य करतोय। आणि असा जो आवाज आहे तो मशीनचा आवाजला ते आवाज न समजता त्या कष्टकरी जी लोक आहेत, कामगार लोक आहेत, त्यांचंच ते गुणगान करत आहेत, त्यांचा महिमा ते गात आहेत यंत्र, असं कवीला वाटतं। आणि म्हणूनच त्यांनी या कवितेमध्ये श्रमशक्तीचे मंत्र, जणू काही ती मशिनरी जी आहे, ते इंजिन जे आहे, तो त्याचा आवाज नसता, म्हणजे आवाज असं नाही, तर ते श्रमशक्तीचं मंत्रच गुणगुणत आहेत, असं इथे कवी म्हणतोय कवितेत। ओके, असा अर्थ घ्यायचा आहे। संकल्पना स्पष्ट करा ह्या खूप छोटंच लिहायचं असतं, आणि हे आपल्याला पेपरमध्ये परीक्षेत जास्त काही येत नाही, पण तुम्हाला टेक्स्च्युअलमध्ये दिलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे शाळेत वहीत लिहायचं असतं, म्हणून मी याच्यावर व्हिडिओ बनवते। हिंदीमध्ये पाहूया। श्रमशक्ति मंत्र, इसका मतलब क्या होता है और कवि ने ये शब्द कविता में क्यों यूज़ किया है, इसके बारे में यहाँ पे आपको लिखना होता है। फिर से वही आपको लिखना है कि हमारे देश में, आपल्या देशात मतलब हमारे देश में औद्योगिक क्रांतिमुळे, मतलब टेक्नोलॉजी आने के वजह से, मतलब इंडस्ट्रियलाइजेशन जो है वो डेवलप होने के वजह से यंत्राचे युग निर्माण झाले, मतलब टेक्नोलॉजी का पूरा एक दौर चालू हो गया। या यंत्रांना मजूर आणि कष्टकरी वर्ग यांनी चालना दिली, मतलब ये जो टेक्नोलॉजी का वर्ल्ड है, जो ये टेक्नोलॉजी का जो दौर है हमारा, तो उसको किसने चलाया, चालना मतलब किसने चलाया उस दौर को, तो वहाँ के जो मजदूर लोग थे, फैक्ट्री में काम करने वाले, और जो कष्टकरी लोग थे, मतलब जो हेल्पर्स होते हैं, जो बहुत हेवी सामान उठाते हैं, बिल्डिंग्स जब बनते हैं तब, तो इन लोगों के वजह से ही ये जो मशीनरी आई, तो वो मशीनरी चलाने का काम इन्होंने ही किया। त्यांच्या कष्टामुळेच ती यंत्रे कष्टाचा महिमा गात आहेत, मतलब ये जो कष्ट करने वाले लोग हैं, ये जो यंत्र चलाने वाले लोग हैं, तो इनका ही जो गुणगान है ये यंत्र, मतलब ये जो मशीनरी है वो क्या कर रही है, गा रही है। जैसे कि आपको पता है मशीनरी जब भी चलती है कोई भी, तो उसका एक आवाज़ आता है फैक्ट्री में, तो कवि यहाँ पे ऐसे इमेजिन कर रहे हैं कि वो आवाज़ नहीं है मशीन का, तो मशीन गाना गा रहे हैं, किसी का क्या करे, प्रेस, तारीफ़ कर रहे, किसकी तारीफ़ कर रहे हैं वो उस आवाज़ से, तो जो लोग उनको चला रहे हैं उनकी ही वो तारीफ़ कर रहे हैं, ऐसे कहा यहाँ पे कवि इमेजिन कर रहा है। म्हणूनच त्याने त्यांना श्रमशक्ति म्हटले आहे, और उसी आवाज़ को, मशीनरी के आवाज़ को उन्होंने क्या बोला है कि श्रमशक्ति से मंत्र। जैसे कि टेम्पल में मंदिर में मंत्र उच्चारण चालू रहता है, वैसे ही
फैक्ट्रीज में मशीन का आवाज़ चालू रहता है। तो उन्होंने बोला ये जो आवाज़ है फैक्ट्री में वो श्रम शक्ति का मंत्र है, एक मंत्र का ये आवाज़ है, ऐसे कवि इमेजिन कर रहा है। आगे जाते हैं सेकंड, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार। याचा अर्थ काय? आभाळ म्हणजेच आपलं आकाश, उत्क्रांती म्हणजेच मी म्हटलं की पॉझिटिव्ह एक चेंज असतो, त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. घुमवू या ललकार म्हणजे आपण एवढं प्रगतिशील होऊया की पूर्ण आकाशामध्ये आपल्या प्रगतीचा आवाज घुमेल. ठीक आहे, आता हेच व्यवस्थित आपल्याला लिहायचं आहे. श्रमाच्या आणि यंत्राच्या सहाय्याने उद्योगी आणि कष्टकरी माणसांनी औद्योगिक क्रांती केली. जर तुम्ही श्रम करता आणि तुम्ही यंत्राचा उपयोग करताय म्हणजे मेहनत पण गरजेची आहे आणि मशिनरीसुद्धा गरजेची आहे. आणि मेहनत म्हणजे श्रम आणि यंत्राच्या सहाय्याने आपण काय केलं, उद्योगी जी माणसं होती सतत काम करणारी, कष्ट करणारी, यांनी काय केलं, औद्योगिक क्रांती घडवून आणली. फक्त मशिनरी आल्या असत्या भारतामध्ये आणि लोकांनी काम केलं नसतं त्या मशिनरीवर, त्या लोकांनी ती यंत्र चालवली नसती, तर औद्योगिक क्रांती घडून आली असती का? मुळीच नाही. इंडस्ट्रियलायझेशन झालं असतं का? नाही. फॅक्टरी आहे, एक कारखाना आहे, पण लोक तिथे काम करत नाही आहेत, तर त्या मशीन आपोआप चालणार आहेत का? नाही. तर श्रमाच्या आणि यंत्राच्या सहाय्याने, या दोघांच्या सहाय्याने उद्योगी आणि कष्टकरी जी माणसं होती त्यांनी औद्योगिक क्रांती भारतात निर्माण केली. या नव्या क्रांतीचा आवाज संपूर्ण आकाश व्यापून टाकणारा होता असे कवीला वाटते. आणि जेव्हा आपण ही औद्योगिक क्रांती केली तेव्हा तिचे परिणाम एवढे छान झाले, आपण एवढी प्रगती केली की त्याचा आवाज पूर्ण या आकाशामध्ये व्यापून गेलेला आहे असे कवीला त्यावेळेला वाटते. आता कविता खूप जुनी आहे, आता आपण तर ग्लोबलायझेशन पर्यंत पोहोचलेलो आहोत, इंडस्ट्रियलायझेशन तर खूप लांब राहिलं, पण ही कविता जुनी असल्यामुळे लेखकाला आणि त्या काळच्या लोकांना आपण फॅक्टरीमध्ये काम करतोय किंवा एखाद्या कारखान्यात काम करतोय, मशीन वापरतोय, तर खूप मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. आणि त्यामुळे जेव्हा औद्योगिक क्रांती भारतात सुरू झाली तेव्हा लोकांना खूप कौतुक होतं त्याचं. आणि म्हणूनच कवितेत त्यांनी आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार असे म्हटले आहे. आणि म्हणूनच कवीने असं म्हटलं आहे की आपण एवढी उत्क्रांती केलेली आहे, एवढं आपण काहीतरी नवीन सुरुवात केली आहे प्रगतीकडे, की त्याचा आता तर पूर्ण जयघोष पूर्ण आकाशात झाला पाहिजे किंवा आकाशात होत आहे, असं ही सेकंड संकल्पना स्पष्ट केलेली आहे. हिंदीमध्ये पाहूया आपण. आभाळ का मतलब होता है स्काई. उत्क्रांति यानी कि मैंने बोला पॉजिटिव चेंज. ठीक है, सो इंडिया में पॉजिटिव जो चेंज हुआ वो इतना अच्छा हुआ कि उसका ऐसे कवि बोल रहे हैं कि उसका पूरा जो जल्लोष है, उसकी जो अनाउंसमेंट है वो पूरे आकाश में होनी चाहिए, पूरे जग में होनी चाहिए. ठीक है, तो इसी कॉन्सेप्ट को आपको क्लियर करना है. श्रमाच्या आणि यंत्राच्या सहाय्याने मतलब देखिए, कभी भी सिर्फ मशीनरी के वजह से किसी भी देश की प्रगति नहीं होती है, प्रोग्रेस नहीं होती है. लोगों का भी उसमें इन्वॉल्वमेंट होना बहुत ज़रूरी होता है. वैसे ही यहाँ पे पहला पॉइंट है कि श्रम मतलब हार्ड वर्क और यंत्र यानी कि मशीनरी, हार्ड वर्क और मशीनरी के सहाय्य यानी हेल्प से कोई भी एक बिजनेसमैन, उद्योगी आणि कष्टकरी मतलब एम्प्लॉयर एंड एम्प्लॉई, ये दोनों मिल के क्या करते हैं, औद्योगिक क्रांति करते हैं, मतलब इंडस्ट्रियलाइजेशन करते हैं वो. ठीक है, सिर्फ लोग होंगे, सिर्फ वर्कर होंगे तो भी नहीं चलेगा, सिर्फ मशीनरी होगी तो भी नहीं चलेगा, दोनों को साथ साथ रहना ज़रूरी है, तभी किसी देश की प्रगति हो पाती है. सेकंड बोला है उन्होंने, या नव्या उत्क्रांतीचा आवाज संपूर्ण आकाश व्यापून टाकणारा होता. मतलब ये जो डेवलपमेंट हुआ हमारा, ये जो एक चेंज आया, एक बदलाव आया, वो इतना अच्छा था कि कवि को लग रहा है ये पूरे देश को, पूरे ये आसमान को बात पता चले. ठीक है, म्हणून त्यांनी कविता, और इसीलिए उन्होंने पोयम में वैसा एक लाइन डाला है कि ये जो हमारी उत्क्रांति है तो उसका मतलब जो ये ललकारी है, ये जो हैप्पीनेस है वो पूरे आभाळावर मतलब आसमान में छा जाए. ओके, समझ में आया आपको? अभी आगे जाते हैं. थर्ड, हस्त शुभंकर याचा अर्थ काय? हस्त म्हणजे तुम्हाला माहिती आहे हात, शुभंकर याचा अर्थ शुभ करणारे, काहीतरी चांगलं करणारे. आता हातांना महत्त्व कवीने या कवितेत दिलेलं तुम्हाला दिसून
येतं. या कवितेत कवी श्रम करणाऱ्या हातांना जास्त महत्त्व देतं, कारण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम आपण हातांच्याच मदतीने करतो. त्यामुळे कवीच्या मते त्याने खूप इम्पॉर्टन्स दिलेला आहे हातांना. या जगात प्रत्येक गोष्टीला घडवण्यासाठी हातांच्या आधाराची गरज असते. साधा एक कुंभार जरी बघितला, तो मडकं घडवताना सुद्धा त्याच्या हाताने त्याला आकार देतो. त्यामुळे या जगात भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या हातांच्या मदतीने होतात. एखाद्याला आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा प्रेमळ हातांचीच गरज लागते. आता कवी इथे सांगतोय हातांचे उपयोग. एखाद्याला शाबासकी द्यायची आहे, एखाद्याचं प्रोत्साहन वाढवायचं आहे, तर आपण किंवा एखाद्याला आशीर्वाद द्यायचा असेल तर आपण हातांची मदत घेतो. हाताने आपण त्याला कुरवाळतो, शाबासकी देतो, वगैरे वगैरे. एखाद्याचं संवर्धन करायचं असेल, संवर्धन याचा अर्थ काळजी, एखाद्याची काळजी घ्यायची असेल तरी आपण हातांच्या उपयोगानेच ती हातांची गरज असते त्याच्यासाठी. म्हणजे एखाद्या झाडाचं संवर्धन करायचं असेल तर आपण त्याचं बीज मातीत लावतो, त्याचं रोप मातीत लावतो, त्याची काळजी घेतो, पाणी देतो हाताने, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. कष्ट करून पैसे मिळवायचे असतील तरी सुद्धा आपल्याला हातांचीच गरज लागते. एखाद्या आपल्याला माहिती आहे की देशाची प्रगती करायची असेल तर प्रत्येक नागरिकाची प्रगती झाली पाहिजे, कारण प्रत्येक नागरिकाचा जर चांगला पगार असेल तर हळूहळू देशाला पण टॅक्स मिळेल आणि देश जास्त प्रगती करेल. त्यामुळे पैसे जरी कमवायचे असले तरी सुद्धा आपल्याला हातांचीच गरज आहे. अशा प्रकारे इथे हातांचं महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे. आणि शुभंकर याचा अर्थ काय, तर शुभंकर म्हणजे शुभ करणारे, हां, म्हणून त्याला शुभंकर असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे हे जे आपले हात आहेत ते हातच खूप शक्तिशाली आणि शुभ करणारे आहेत. आणि म्हणूनच कवीने या कवितेमध्ये हातांना शुभंकर अशी उपमा दिलेली आहे. कळले? हेच आता हिंदीमध्ये सांगते थोडं. हस्त का मतलब होता है हाथ और शुभंकर का मतलब होता है शुभ करने वाले. हाँ, तो इस कवि ने क्या किया है, जो हार्डवर्क करने वाले हमारे हाथ हैं, हैंड्स है, उनको बहुत बड़ा इम्पोर्टेंस दिया है. इस जग में ऐसी कोई भी चीज़ नहीं है जो विदाउट हैंड आप कर सकते हो, मतलब अच्छे तरीके से. ठीक है. सो इस जग में हर चीज़ करने के लिए, हर चीज़ को बनाने के लिए आपको हाथों की ज़रूरत होती है. एखाद्याला आशीर्वाद, मतलब किसी को अगर आपको आशीर्वाद भी देना है, किसी को अगर आपको शाबाशकी भी देनी है, ठीक है, उसको मोटिवेट करना है, इंस्पायर करना है, तो भी आपको हाथ की ज़रूरत होती है. बाद में किसी को आपको संवर्धन यानी कि आपको किसी को सपोर्ट करना है, सहायता करी, तो भी आपको हाथों की ज़रूरत होती है. जैसे कि आपको एक प्लांट लगाना है तो भी आपको हाथ की ज़रूरत है, कि उसका पेड़ बनने तक उसका आप हाथ से ही ख्याल रखेंगे, पानी देंगे, पेस्टिसाइड्स, इंसेक्टिसाइड्स ये सब डालेंगे. ओके. और अगर आपको कष्ट करून पैसे मिळवायचं, अगर आपको मनी भी कमाना है, पैसा भी कमाना है, तो भी आपको हाथों की ही ज़रूरत होगी. ठीक है. सो इस तरह से हाथ बहुत ही इम्पॉर्टेंट चीज़ है हमारे लिए. शुभंकर का मतलब मैंने आपको पहले ही बताया, फिर से वही मैंने मेंशन किया है, क्योंकि संकल्पना स्पष्ट करना, मतलब कॉन्सेप्ट क्लियर करने में आपको वो मेंशन करना ही पड़ता है. सो शुभंकर का मतलब होता है शुभ करणारे, मतलब जो अच्छा करने वाले. ठीक है. और इस तरह से हमारे जो हाथ है, हैंड्स है, वो बहुत ही शक्तिशाली और हमेशा अच्छे करने वाले, अच्छा काम करने वाले होते हैं. और इसी वजह से हमारे कवि ने हाथों को शुभंकर ऐसी उपमा दी है. ठीक है, ऐसा एडजेक्टिव दिया है. अभी हमारा आता है काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य में आपको क्या करना होता है, तो एक आपको पोयम की लाइन दी होती है, तो उसको आपको समझना है, उसका मीनिंग आपको लिखना होता है अपने वर्ड्स में. घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार, मतलब घर घर में जन्म लेता है एक नया अवतार. घराघरातून म्हणजेच प्रत्येक घरातून एक नवीन अवतार जन्म घेत असतो, अशी ही ओळ आहे. तर ह्याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं है, इसको आपको एक्सप्लेन करना है. तो देखिए, सबसे पहले आपको उस कविता का नाम और कवि के बारे में लिखना है, और कविता के विषय के बारे में लिखना है. इसको हम बोलते हैं प्रस्तावना, और ये बहुत ही ज़रूरी है. स्वप्नकरू साकार या कवितेचे कवी किशोर पाठक हे आहेत. सिंपली लिखना है आपको. या कवितेत त्यांनी शेतीचे महत्त्व, श्रमाचे महत्त्व आणि एकतेचे महत्त्व सांगितले आहे. सिंपल रखा है मैंने प्रस्तावना, कि इस कविता में कवि किसके बारे में बोल रहा है, तो खेती के बारे में, श्रम के बारे में और एकता के बारे में बोल रहा है. ठीक है, ये इजीली आपको याद रहेगा. वेरी गुड.
आगे है, या कवितेत कवी नव्या पिढीला एकजुटीचे महत्त्व सांगतो. यूनिटी का इम्पोर्टेंस वो किसको बता रहा है? जो नया जनरेशन है, न्यू पीढ़ी. ओके, नवी जी पीढ़ी है, जो न्यू जनरेशन है, अभी जो जन्म लेने वाले बच्चे हैं, उनको कवि क्या बोल रहा है कि यूनिटी इज़ अ पावर. क्योंकि इंडिया ऑलरेडी डाइवर्स है, बहुत सारे भाषा के धर्म के लोग रहते हैं, तो उसमें कभी भी क्या हो सकता है, अलग हो सकते हैं वो. इसके लिए हमें हमेशा ध्यान रखना है कि हमें यूनिटी में ही रहना है, तभी हमारी ताकद है. एकजुटीमुळेच आपण आपल्या कर्तृत्वाचे सामर्थ्य पाहू शकतो. मतलब जब आप यूनाइटेड रहोगे, ठीक है, तभी आपको आपके कर्तृत्व का, मतलब आप जो भी कुछ कर रहे हो उसको आपका वो जो सामर्थ्य है, आपकी जो स्ट्रेंथ है, सामर्थ्य यानी कि आपकी जो स्ट्रेंथ है, वो कब दिखेगी? जब आप यूनाइटेड होगे. आप जब सिर्फ हिंदू, सिर्फ मुस्लिम, सिर्फ क्रिश्चियन ऐसे अगर आप अलग अलग बिहेव करोगे, या जाति से आप अलग अलग डिफ्रेंशिएट करोगे, तो आपकी पावर लूज होगी, आपकी पावर कम होगी. आपको आपके पावर को अगर दिखाना है, यू हैव टू यूनाइटेड, आपको एक साथ रहना पड़ेगा. ठीक है, यही कवी यहाँ पे बोल रहा है. तुम्हाला एकजुटीने राहावं लागेल, आणि एकजुटीने राहिल्यामुळे तुमचं सामर्थ्य तुम्ही बघू शकता. प्रत्येक घरात जन्मणारे मूल हे तेजस्वी असते. हाँ, मतलब हर घर में जन्म लेने वाला बच्चा तेजस्वी ही होता है, पावरफुल ही होता है. वो किसी धर्म के वजह से, किसी जाति के वजह से उसमें कोई डिफरेंस नहीं आता है. ये बात कवी यहाँ पे बता रहे हैं. ते मूल जणू काही नवा अवतार आहे अशी कल्पना कवी करत आहेत. मतलब वो जो बच्चा है वो एक नया अवतार है. ठीक है, ऐसे ही कवी इमॅजिन कर रहे हैं. या नव्या तेजस्वी पिढीमुळेच देशाचे भविष्य उज्जवल होणार है. और ये जो नई पीढ़ी है, और इस नई पीढ़ी के वजह से ही हमारा देश का जो भविष्य है वो उज्जवल होने वाला है, ब्राइट होने वाला है. क्योंकि पुरानी पीढ़ी तो पुराने विचारों से ही जज करेगी, डिसीजन लेगी. तो ये नया पीढ़ी ही है जो अच्छा और नया ज्ञान प्राप्त करके देश को एक नए दौर पे लेके जाएगी. ओके, अशा प्रकारे ह्या ओळीचा अर्थ आहे. एकजुटीचे महत्त्व, आणि एकजूट असल्यावर आपल्याला आपलं कर्तृत्व समजेल, आपलं सामर्थ्य समजेल. प्रत्येक मुलगा हा जो जन्म घेतो कुटुंबामध्ये तो तेजस्वीच असतो, आणि एक नवीन अवतार आहे, आणि हीच नवी पिढी देशाला बदलेल, असं ह्या ओळीचा अर्थ आहे. काव्य सौंदर्य. ठीक आहे. दुसरं आहे काव्य सौंदर्य. शेतामधून पिकवू मोती धन हे अपरंपार. म्हणजेच काय तर शेत, म्हणजे मी म्हटलं की भारत हा शेतीप्रधान ॲग्रिकल्चरल देश आहे, आणि त्यामुळे शेतीला खूप महत्त्व आहे. जरी आपण मुंबईमध्ये किंवा सिटीजमध्ये राहणारी लोकं असलो तरी आपण मोजकीच लोकं आहोत जी ऑफिसेसमध्ये जातात आणि काम करतात, कम्प्युटर काम करतात. पण भरपूर बाकी भारताचा जो भाग आहे तो अजूनसुद्धा शेतीवरच चालतो. त्यांच्याकडे शेती हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे इथे ते सांगितले की शेतामधून आपण काय पिकवणार आहोत? मोती. मोती म्हणजेच काय? धान्य. धान्याच्या दाण्यांना मोत्याची उपमा दिलेली आहे. आणि हे धनच आपल्यासाठी जे आहे, म्हणजेच धान्य हेच शेतकऱ्याचं धन असतं. तर त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. आता बघा काय केलंय. स्वप्न करू साकार या कवितेचे कवी पुन्हा त्याच दोन ज्या लाईनी आहेत त्याच पुन्हा रिपीट आहेत. ठीक आहे. स्वप्न करू साकार या कवितेचे कवी किशोर पाठक हे आहेत. या कवितेत त्याने शेतीचे महत्त्व, श्रमाचे महत्त्व आणि एकजुटीचे महत्त्व सांगितलेले आहे. आता प्रश्नच आपला आहे का शेतीबद्दल, त्याच्यामुळे आपल्याला हे वाक्य लिहिणं गरजेचं आहे की भारत हा देश कसा आहे? शेतीप्रधान आहे, किंवा कृषीप्रधान लिहिलं तरी चालेल. भारतीय देश खेती के लिए बहुत ही फेमस है. त्यामुळे शेतीच्या विकासामुळेच देशाची भरभराट होईल. ठीक आहे. फक्त भारतामधील 100%पैकी 25%च लोक कम्प्युटराईज काम करतात. जर 75% लोक जर शेतीवर अजूनसुद्धा डिपेंड आहेत, तर देशाची प्रगती होण्यासाठी तो 75% लोकांचा भाग आपल्याला इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. फक्त 25 लोक जे आहेत, 25% लोकांवर आपण केंद्रित करून आपण देश डेव्हलप करू शकत नाही. त्यामुळे भारतातील भरपूर लोक शेती करतात. त्याच्यामुळे जोपर्यंत शेतीत सुधारणा होत नाही तोपर्यंत देशात सुधारणा होणार नहीं. तो तेच इथे सांगितलेलं आहे कि अगर आपको देश का विकास करना है तो आपको खेती का विकास करना ही होगा.
आणि त्यासाठीच आता गव्हर्नमेंट आपली खूप काम करते शेतकऱ्यांसाठी हल्लीच्या काळात 2-3 वर्षात. नेक्स्ट आहे, भारतातील माती ही मंगलमय असून येथील वातावरण चैतन्यमय असे आहे. भारत हा असा एक देश आहे ज्याचं वातावरण खूप छान असा देश आहे की आपल्याकडे 3 सीझन पाहायला मिळतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आणि पर्टिक्युलर 4-4 महिने आपण तो जो काळ असतो तो अनुभवतो. त्यामुळे भारतातील मातीसुद्धा ही कशी आहे, मंगलमय म्हणजे सुपीक अशी माती आहे, शेतीला चांगली अशी ही माती आहे भारतातील माती. आणि इकडचं जे वातावरण आहे ते शेतीसाठी अत्यंत पोषक आहे. त्याच्यामुळे भारत हा एकाच देशात आपण विविध प्रकारची पिकं घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या काळामध्ये सुद्धा. ठीक है. सो भारत की ये जो मिट्टी है वो भी बहुत ही फर्टाइल मिट्टी है, मंगलमय ऐसी मिट्टी है। और इसका जो क्लाइमेट है इंडिया का वो भी मॉडरेट क्लाइमेट है, बहुत ही अच्छा क्लाइमेट है जहाँ पे आपको ज़्यादा ठंडी ज़्यादा गर्मी ऐसे नहीं मिलेगा। और हर साल में अलग अलग सीज़न में आपको अलग अलग वेजिटेबल्स और अलग अलग ग्रेन्स खाने को मिलते हैं। ठीक है. म्हणूनच आपण भारताला सुजलाम आणि सुफलाम असे म्हणतो। और इसीलिए हम लोग भारत को सुजलाम और सुफलाम कहते हैं कि जो खेती के लिए ये 2 शब्द यूज़ करते कि वो हमेशा सुजल और सुफल रहता है, जहाँ पे बहुत सारा पानी है इंडिया में, बहुत सारी नदियाँ हैं, वाटर सोर्सेस है और बहुत सारे वेजिटेशन भी यहाँ का अच्छा है। नैसर्गिक साधन संपत्तीसुद्धा भारतात खूप छान पद्धतीत आहे। कवीने धान्याला मोत्याची उपमा दिली आहे। जसं की मी वरच सांगितलं कि कवि धान्य जो है, ग्रेन्स जो है, उनको मोती के तरह, पर्ल्स के तरह उनको देख रहा है, उपमा दिया है। सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले तर शेतातून मोती म्हणजेच अपरंपार धान्य पिकेल असे कवीला वाटते। मतलब सब लोगों ने, ऐसे नहीं है कि सिटी में रहने वाला आदमी अगर ज़्यादा पैसे कमाता है इसका मतलब फार्मर, गांव में रहने वाला एक किसान है वो कुछ भी नहीं है, या फिर वो उसका स्टैंडर्ड उसके साथ नहीं मैच हो रहा है, ऐसे नहीं सोचना चाहिए। क्योंकि हमने कितने भी बड़े बिजनेस में काम करके कितना भी कमाया, फिर भी हमें खाने के लिए धान्य यानी कि ग्रेन की ही ज़रूरत पड़ती है जो कि किसान प्रोड्यूस करता है। तो हमें किसान को हमेशा रिस्पेक्ट देनी चाहिए और जब भी उसको ज़रूरत हो तो हमें भी उसको मदत करनी चाहिए। सो यहाँ पे वही बोला है की एकजुटीने आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत। म्हणजे आपण जे काही टॅक्सेस भरतो त्याचा काही हिस्सा जर शेतकऱ्यांना दिला गेला गव्हर्नमेंटने, तर तिथे आपल्याला तिथे इनजस्टिस झालं असं आपल्याला न मानता ते त्याच्या हक्काचं आहे असं आपल्याला मानून त्याला मदत केली पाहिजे। ओके. आणि शेतातून मोती पिकतात याचा अर्थ शेतातूनच खूप छान अपरंपार असं धान्य पिकतं असं कवीला वाटतं। आणि शेतकऱ्यांसाठी पैसा म्हणजेच काय, धन म्हणजेच काय, तर त्यांचं येणारं धान्य, कारण ते वर्षभर त्याच्यासाठी मेहनत करतात। सो शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतात पिकणारं धान्य हे त्यांच्यासाठी धन आहे। कळलं? सो मतलब किसान के लिए उसके खेत में जो उगता है अनाज वही उसके लिए धन होता है। इसके लिए कवि ने ये पोयम का लाइन बोला है कि शेतामधून पिकवू मोती धन है अपरंपार। सो इस तरह से आज हमने क्या क्या किया है, छोटे आंसर्स किए हैं, आकृति पूर्ण करा, संकल्पना स्पष्ट करा और काव्य सौंदर्य। और 2 क्वेश्चन और बड़े वाले बाकी है, वो नेक्स्ट पार्ट 2 में मैं आपको बताती हूँ क्योंकि ये फिर बहुत लेंदी हो जाएगा वीडियो। सो आई होप आपको ये वीडियो अच्छा लगेगा। सॉरी फॉर डिले, ये बहुत देर से रिक्वेस्टेड वीडियो था और टाइम नहीं मिला इसके लिए, ये पेंडिंग रहा था। सो आई एम एक्सट्रीमली सॉरी उसके लिए। और अगर आपको वीडियो अच्छा लगा है तो लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और जो बच्चे हैं आपके दोस्त हैं उनको ये वीडियो ज़रूर शेयर कीजिए ताकि उनको भी फ़ायदा हो सके। और बेल आइकन को याद से क्लिक कीजिए ताकि नए वीडियो का नोटिफिकेशन आ जाए। थैंक यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी। कोई डाउट्स होगा, क्वेरी होगी तो आप ज़रूर कमेंट सेक्शन में जाइए, कमेंट कीजिए। ज़्यादा बड़ी कुछ क्वेरी है तो आप मुझे मेल भी कर सकते हो, मेल आईडी डिस्क्रिप्शन में होता है। ठीक है। थैंक यू सो मच।